नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहे. गोष्टीचं नाव आहे स्वर्गाचे द्वार. एकदा काय होतं, काल्पनिक गोष्ट आहे हा. तर एकदा काय होतं, देवगण जे असतात हे ठरवतात की आपण अर्जुनाची परीक्षा घ्यावी आणि या परीक्षेसाठी अर्जुनाच्या विरुद्ध तुमच्या माझ्यासारखा अतिशय साधारण जो काही धनुर्धारी असेल त्या काळातला, त्याच्या विरुद्ध ही परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षेचा दिवस निश्चित होतो आणि परीक्षेचं स्वरूप असं असतं की या दोन्ही धनुर्धारींना त्यांच्याकडे असलेले जे काही बाण असणार आहेत त्या बाणाने किंवा त्या बाणांनी त्यांना ते स्वर्गाचं द्वार तोडायचं असतं. आणि ज्यावेळेस परीक्षेचा दिवस येतो त्या दिवशी अर्जुन पाहतो की अरे यार, आपल्या विरुद्ध तर अतिशय साधारण व्यक्ती उभा केलेला आहे की जो नुकताच धनुर्विद्या शिकलेला आहे. अर्जुनाला गर्व होतो. अर्जुन काय करतो की त्याच्याकडे असलेलं, त्याच्या भात्यात असलेलं सगळ्यात बलशाली जो काही बाण होता त्या बाणाचं आवाहन करतो आणि स्वर्गाच्या दरवाजाकडे निशाणा लावतो आणि त्या बाणाला सोडतो. बाण अचूकरित्या स्वर्गाच्या दरवाजाला जाऊन भिडतो, त्याला तो आपटला जातो, परंतु स्वर्गाचा दरवाजा काही तुटत नाही किंवा फुटत नाही किंवा उघडत नाही. या ठिकाणी अर्जुन पाहतो की अरे यार, जर माझ्यासारख्या धनुर्धारीकडनं जे मी बाण वापरला त्या बाणाचा वापर करून जर का स्वर्गाचा दरवाजा उघडला नाही तर हा सर्वसाधारण आत्ताच शिकलेला जो काही धनुर्धारी असेल याच्याकडनं कसला बाण दरवाजा त्या ठिकाणी तुटतोय स्वर्गाचा. आणि अर्जुन या ठिकाणी सांगतो की जर माझ्याने दरवाजा उघडला नाही, माझ्याने स्वर्गाचा द्वार तुटलं नाही तर मग कुणानेच तुटणार नाही आणि तो तिथून सरळ त्याच्या घरी चालला जातो. पण मात्र ही खरी त्याची परीक्षा होती अर्जुनाची. आता याच्या विरुद्ध जो सर्वसाधारण धनुर्धारी होता तो काय करतो, त्याच्याकडे असलेले जे पण काही बाण होते त्या बाणांना वंदन करतो, नमस्कार करतो आणि या ठिकाणी एक एक बाणाचं आवाहन करत असतो. पहिला बाण मारतो स्वर्गाच्या दरवाजाला, दरवाजाचं काहीच होत नाही. दुसरा मारतो, तिसरा मारतो, चौथा बाण मारतो, असे करत 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 तो 99 बाण ते स्वर्गाच्या दरवाजाने मारत राहतो. याच्या मागे काय होतं की त्या सर्वसाधारण धनुर्धारीचं मन पक्क होतं की मला प्रयत्न करत राहायचे आहेत. कुठपर्यंत प्रयत्न करायचे? जोपर्यंत माझं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मी निरंतर प्रयत्न करणार आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवणार आहे, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणार आहे. 99 बाण मारून झालेले असतात या धनुर्धारीचे आणि तो त्या ठिकाणी त्याच्या भात्यामध्ये एकच बाण उरलेला असतो. तो बाण काढतो 100वा, निशाणा लावतो, बाण सोडतो आणि स्वर्गाचा दरवाजा तुटतो. आणि ह्या धनुर्धारीच्या अंगावर सर्व देवलोक त्या ठिकाणी पुष्प वाहत असतात आणि एक मोठा शंखनाद केला जातो. आणि अर्जुनाला तो शंखनाद ऐकू येतो आणि त्याला ते समजतं की अरे यार, ह्याने दरवाजा तोडून टाकला. परत अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि देवगणांना माफी मागतो की देवांनो, मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली की मी आविर्भावात आलो. हा जरी सर्वसाधारण त्या ठिकाणी आपण म्हणू की धनुर्धारी होता, परंतु याच्याकडनं मला एक गोष्ट आज शिकायला मिळाली की निरंतरता, सातत्य आणि आपल्या मेहनतीवर विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. गोष्टीचं तात्पर्य हे आहे मित्रमैत्रिणींनो की CCMPचं MMCमध्ये जे काही रजिस्ट्रेशन आहे त्याबाबत आपण मोठा धनुष्यबाण उचललं होतं. आपण त्या ठिकाणी आझाद मैदानावर पोहोचलो आणि तो आपल्या धनुष्यबाण आपण वापर केला. आणि आपल्यातले काही अर्जुन पहिल्या याच्यात दरवाजा न उघडल्या कारणामुळे घरी येऊन बसले खुर्चीत आणि ते खुर्चीतच बसलेले पाहायला मिळत आहेत. मात्र आपण तसे अर्जुन बनू नका. आपण मुळात अर्जुन नाहीच आहोत, आपण सर्वसाधारण धनुर्धारी आहोत. या ठिकाणी आपल्याला आपल्या मेहनतीवर, निरंतरतेवर आणि सचोटीवर विश्वास ठेवायचा आहे. पहिला बाण तर जाऊच द्या, पहिल्या बाणाने अर्जुनाकडनं सुद्धा स्वर्गाचं द्वार तुटलेलं नाहीये. आपल्याला 100 बाण वापरायचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि तोपर्यंत बाण मारत राहायचे जोपर्यंत स्वर्गाचा दरवाजा उघडत नाही, स्वर्गाचा दरवाजा तुटत नाही तोपर्यंत आपण बाण मारत राहणार. आणि हे जे काही आपल्याकडे बाण असणार आहेत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे बाण वापरून आपण आपले प्रयत्न हे चालू ठेवायचे. त्यातलाच एक बाण आपल्याला सगळ्यांना आता मारायचा असणार आहे, तो म्हणजे आपण सगळ्यांनी ट्विटर अकाउंट ओपन करायचे.
ज्याला आपण आता सध्या एक्स ॲप असं म्हटलं जातं, एक्स ट्विटर ॲप म्हटलं जातं. तर आपण सगळ्यांनी हे एक्स ट्विटर ॲप ओपन करा, डाउनलोड करा आणि आपले जे काही पुढचे बाण असणार आहेत हे आपण या ट्विटर हँडलच्या माध्यमातून शासनावर त्या ठिकाणी किंवा प्रशासनावर त्या ठिकाणी आपल्याला चालवायचे असणार आहेत. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, अर्जुनासारखे हतबल होऊ नका. हतबल म्हणण्यापेक्षा गर्विष्ठ होऊन गपचूप परत माघारी जाऊ नका. आपल्याला निरंतर प्रयत्न करत राहायचे आहेत जोपर्यंत आपलं स्वर्गाचं द्वार उघडत नाही तोपर्यंत. तर सगळ्यांनी ट्विटर अकाउंट ओपन करा आणि थोड्या दिवसात आपल्याला अजून पुढे आपल्याला काय करायचं असणार आहे त्या संदर्भात माहिती मी या व्हिडिओद्वारे किंवा एखाद्या मेसेजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या व्हिडिओसोबत मी तुम्हाला माझं ट्विटर अकाउंटचं जे काही लिंक असणार आहे ती लिंक शेअर करत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक आहे, त्यावरनं मला फॉलो करा. कारण काय आहे ना मित्रांनो, की महाभारत जसं आपण एक युद्ध पाहत असतो, या महाभारताच्या युद्धामध्ये जिंकणार कोण होतं माहिती आहे का? हे त्याच दिवशी निश्चित झालं होतं ज्या दिवशी प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुन आणि दुर्योधन यांच्यापैकी दुर्योधनाला पहिले विचारलं की दुर्योधना, तुला तुझ्या या महाभारताच्या युद्धामध्ये तुला मी पाहिजे की माझी नारायणी सेना पाहिजे? आणि त्यावेळेस दुर्योधन काय करतो की अरे यार, एकट्या श्रीकृष्णाला घेऊन काय करायचं आहे आपल्याला तर मोठी सेना पाहिजे. म्हणून दुर्योधन काय करतो, श्रीकृष्णाला सांगतो की मामा लागत असतात त्यांचे ते, की श्रीकृष्ण मला त्या ठिकाणी भगवान मला त्या ठिकाणी तुमची नारायणी सेना द्या. आणि इथंच खरं तर दुर्योधन हरून गेलेला होता. त्याने त्या ठिकाणी नारायणी सेनेच्या ऐवजी श्रीकृष्णांना मागितलं पाहिजे होतं. परंतु शेवटी नियती असते, परमेश्वराची इच्छा असते, त्याच्या विरुद्ध तर काही होत नाही. आणि गोष्ट अशी होती, आपल्याला सगळ्यांना माहिती की मग महाभारतात नारायणी सेनाच्या विरुद्ध इकडं पांडव आपल्याला पाहायला मिळत होते आणि पांडवांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण होते. तसंच माझ्या मित्रमैत्रिणींनो, हे पण एक प्रकारचं महाभारत आहे आणि या महाभारतात आपल्याला जी काही नारायणी सेना आहे, या नारायणी सेनेपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी नारायण हवा आहे. मी तरी असं मानतो की माझ्यासारखे इतर अजून आपले खूप काही मनापासून काम करणारे CCMP बाबतचे आपले वरिष्ठ समवर्गीय लोक मित्रमंडळी आहेत. यांच्या पाठीशी नारायणी सेनेची गरज नाही आहे, यांच्या पाठीशी श्रीकृष्णाची गरज आहे. आणि माझ्या मते तो श्रीकृष्ण तुम्ही आहात. नारायणी सेना नाही आहेत तुम्ही श्रीकृष्ण आहात आणि आम्ही उलट सेना आहोत. आणि आमच्यासारख्याच या धनुर्धारीच्या पाठीशी जर का तुमच्यासारखे श्रीकृष्ण भक्कमपणे उभे असतील तर मित्रांनो, नक्कीच विजय आपला असणार आहे. फक्त यासाठी आपण वेळोवेळी ज्या पण काही आपल्याला सूचना मिळतील त्यांचं तंतोतंत पालन करा. पुन्हा एकदा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय CCM.